हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज माझ्या नेपाळ ट्रिपचा 5वा दिवस आहे आणि मी जाणार आहे चितवन नॅशनल पार्कला. चितवन नॅशनल पार्क हे नेपाळमधील खूप फेमस पार्क आहे, कारण की एक शिंगे गेंड्यासाठी. चला आता आपण जाऊया जंगल सफारीला. बघूयात आपल्या कोणकोणते ॲनिमल्स, बर्ड्स दिसतात त्यात. सो आमच्या हॉटेलवर ही गाडी आलेली आहे आणि आम्ही जात आहोत चितवन जंगल सफारीला. तर आमची सफारी चालू झालेली आहे, तुम्ही बघू शकतात. घनदाट जंगल. सो आम्ही जंगल सफारीला गेलो होतो, तर आम्हाला एकशिंगी गेंडा वगैरे आणि हत्ती आम्हाला काही दिसलं नाही. आम्हाला फक्त हरणं आहेत आणि बाकीचे दुसरे ॲनिमल्स होते, छोटे छोटे आणि माकडं, एवढंच आम्हाला दिसलं आहे. कारण की जी मेन चितवन सफारी आहे, जंगल सफारी, ती दुसऱ्या साईडला आहे आणि त्या सफारीचे 2,000 का 3,000 रुपये कॉस्ट आहे आणि ती फक्त मॉर्निंगला चालू होते. आम्ही इकडे इव्हनिंगला पोचल्यामुळे आम्हाला ही सफारीला जाता आलं नाही. तो इसका सिंग हाथ तक गिर जाता है, देखिए बड़ा सा राम इसके पीछे लगा था ना, सीधा गारड़ हो गया। ये इतना में इससे ओपन नहीं होगा। इसका सोच देखिए ऐसा ओपन रहेगा, दो कैसा ओपन, इसके ओपन बिल्कुल गरुड़ है, गरुड़ का बहुत प्रजाति है ना, तो इसको बोलते हैं सिलोपन की लिस्ट. इंग्लिश में क्रेस्टेड सर्पेंटिकल. तो क्रेस्टेड सर्पेंटिकल क्यों बोला जाता है? इसका क्रेस्ट रहता है, तो सर्पेंटिकल मतलब सांप खाने वाला, सांप पंछी बोलते हैं. और नेपाली में काका आता आपण बघत आमच्या चितवनमध्ये हॉटेल थोडा आम्ही स्टे केला होता. सो आता आपण जाऊया थारू डान्स, त्याचा कल्चरल डान्स आहे तो बघण्यासाठी. आणि आम्ही ह्या हॉटेलमध्येच येऊन हे लोक हे डान्स करणार आहेत आमच्या. आणि तिकडे बाहेर ऑडिटोरियम आहे, तिकडेही आपण जाऊ शकता. सो आता आपण बघूया थारू डान्स.